2006 साली याच रत्नागिरी नगर परिषदेमध्ये मिलिंद कीर, तुम्हाला आठवत असेल तर बघा, शिवसेना भाजप म्हणून आम्ही सगळेजण होतो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मला वाटतं त्यावेळेला आपण सगळेजण होतात आणि 16 नगरसेवक हे उमेश आमचे शेटे कैलासवासी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले घड्याळ चिन्हावरती आणि शिवसेना भाजपचे आमचे 12च काहीतरी आम्ही निवडून आलो होतो. मदन बापनाथ साहेब आज नाही आहेत, कैलासवासी ते निरीक्षक म्हणून आले होते आणि त्यांनी कैलासवासी उमेश आमचे शेटे साहेबांचं नाव नगराध्यक्षाला जाहीर केलं. आता जरा शोधा रत्नागिरीकरांनी, माझा तुम्हाला सवाल आहे की इतकं बहुमत जनतेनं दिलेलं असताना सुद्धा त्या पक्षातले 7 की 8 नगरसेवक मतदानाच्या दिवशी येत नाहीत आणि आम्हाला आम्ही भरला होता पण आमच्याकडे बहुमत नव्हतं, पण आमची 12 मतं आम्हाला मिळाली, बरोबर ना? की अशोक मयेकर हे त्यावेळेला आमची 12 मतं घेऊन निवडून आलो आम्ही आणि तिकडं बहुमत मिळालं असताना सुद्धा 5 वेळा आलेले आमदार त्यावेळेला पहिल्यांदाच आले होते, नवे वाटत होते, छान छान लोकांना वाटत होते. तर त्यांनी पहिल्यांदा बेईमानी स्वपक्षात गद्दारी कशी करावी ह्याचा त्रास बिचारा माझे मित्र आहेत, माझे वर्गमित्र होते उमेश शेटे कैलासवासी यांना त्यावेळेला झाला आणि बहुमत आलेलं असून सुद्धा त्या बहुमत पक्षाचा नगराध्यक्ष न करण्याचा मान हे जे आता 5 वेळा आलेले आहेत ना साहेब आपले, ह्यांनी केलं. म्हणजे दुहीची बीजं, बेईमानीची बीजं कोणी केली आहेत आणि तेच आज जर काय जर करत असतील तर जनता हुशार आहे. नवीन एक पिढी आली,